Hello TY students. So let us start the another practical, that is XOR gate implementation on CPLD kit or on CPLD device. So what I did is I have written the VHDL code for XOR gate, okay, in ISE, Xilinx ISE, and then I am copying, of course check syntax, that is considered, that step is considered, so compiled successfully, completed successfully. Then I am copying this one and then going for the Quartus 2 software. Okay, so go for the new project window, project wizard, that is what it is considered, project navigator सारखंच. आणि इथं आता नाव देऊया आपण काय तर XOR gate 2. okay, that is what the thing. So it will be next. इथं फाईल नेम पण तेच देऊ शकता तुम्ही किंवा just go further, it will be coming automatically. Now here the device and the family selection. So family, that is a Max 3000A, and device is EPM3064 ALC. okay, AL3064 ALC 4410. this is what it is selected, कारण ते तिथं आहे म्हणून. ठीक आहे, आणि फिनिश. So this will be the thing. Now going for the new VHDL file, हा प्रोजेक्ट तयार केला आपण, आता फाईल त्यामध्ये ॲड करतोय न्यू सोर्स सारखं. ओके, so VHDL file, and here I am copying this thing, pasting this thing, that same errorless कोड जो ISE मधला आपल्याला मिळाला होता, Xilinx ISE मधला. आता इथं काय करायचं आहे, हा सेव्ह करायचा आहे, दिस वन, हा इथं सेव्ह केला त्या ह्याच्यामध्ये, आणि कंपाईल डिझाईन म्हणतो मी परत स्टार्टिंग. ओके, सो विथ द कंपाईल डिझाईन लेट अस चेक. एरर 0 यायला पाहिजेत, वॉर्निंग्स येऊ देत, काय हरकत नाही आहे, एरर मात्र काही असता कामा नये. सो हिअर 7 वॉर्निंग्स पण एरर 0, दॅट इज वॉट द थिंग. देन वी आर गोईंग फॉर द नेक्स्ट स्टेप, असाइनमेंट पिन प्लॅनर. सो पिन प्लॅनरमध्ये हे इथे तुम्हाला दिसतंय SW1 म्हणजे SW2 4 आणि 5, मग अशी 12 आणि 14 घेतले होते गेटसाठी, अँड गेटसाठी. आता XOR गेटसाठी 4 आणि 5 मुद्दाम वेगळे घ्यायलो आहे मी, 4 आणि 5 आणि LED 24 नंबरच्या पिनचा, मग अशी 33 घेतला होता. सो 4, 5 आणि 24, दीज आर द थिंग्स. सो हे आपण इथं करूया. सो इनपुट ए, ओके, सो इथं 4 नंबरची पिन एला असाइन केली, बीला 5 नंबरची पिन असाइन केली, हे दोन्ही इनपुटसाठी. आता इथं दिसतंय तुम्हाला ब्राऊन झालेले, ओके, ब्राऊन झालेले वरच्या बाजूला 4 म्हणजे इथं, आणि हे 5 दोन्ही दिसतात का, इनपुट बी, इनपुट ए, 4 नंबर 5 नंबर. आता इथे वाय आउटपुटसाठी इथे आता किती होतं, 22 नंबर ना होतं, मग असे 24 नंबर होतं. ठीक आहे, 24 नंबर घेतला. आता इथं हे केलं, इथं 24 नंबर आउटपुट हे दिसतंय बघा तुम्हाला, आउटपुट पिन वाय. ओके, आता हे सेव्ह केलं, आपोआपच ॲटो सेव्ह होतं इथे, नुसतं मिनिमाइज करतो मी, आणि परत Quartus 2 सॉफ्टवेअरला कंपाईल डिझाईन, दॅट स्टेप विल बी रिकन्सिडर्ड अगेन. सो इथं वॉर्निंग्स येऊ देत, एरर नाही आहे, एरर 0. देन आय एम गोईंग फॉर द टूल्स. मगाशी असाइनमेंटमध्ये पिन प्लॅनर केलं होतं, आता टूल्समध्ये जाऊन प्रोग्रॅमर, दॅट वन. सो प्रोग्रॅमरमध्ये फाईल SVF फाईल तयार करायची आहे, SVF फाईल, दॅट इज वॉट इट इज कन्सिडर्ड. सो दिस विल बी ओके. XOR गेट 2 इथं तयार झाली. आता मी काय काम करतो, तर ही XOR जी फाईल तयार झाली XOR गेट 2,
तर ती कुठे तयार झाली आहे, इथं क्यू प्रोग्राम्समध्ये तयार झाली आहे, XOR गेट 2.svf ही इथं. तर हे पाथ व्यवस्थित द्यायला लागतोय त्याला. तर म्हणून मी काय करतो, तिथून ती फाईल कॉपी करतो आणि ई ड्राईव्हवरती सुरुवातीलाच पेस्ट करतो, म्हणजे इकडं तिकडं कुठं जायचं कारण नाही. ओके, दॅट वन इथं पेस्ट करतो, म्हणजे XOR get.svf फाईल आली गेट 2. आता काय करायचं आहे, जे टॅग ओपन करायचा आहे. ओके, दॅट वन. आता इथे पहिली कमांड द्यायची आहे ती म्हणजे केबल ft 2232. ओके, हे मी ऑन करतोय की इथला आपला डिव्हाइस किंवा बोर्ड जो आहे तो ऑन करतोय. ठीक आहे, दॅट वन. आता इथं मी रन करतोय केबल ft 2232. केबल 2232 आहे ना. ओके, केबल ft 2232. ओके, अननोन काय आलं. ओके, जस्ट अ मिनिट, आय एम डिलीटिंग दॅट वन. ओके, it will be I am opening that JTAG again. So cable FT 2232. Okay, I have opened that JTAG. ते तिथलं शॉर्टकट ओपन केला, JTAG केबल FT 2232 हे आता येते डिटेक्ट झालं आहे. देन काय आहे, डिटेक्ट. ओके, सो डिटेक्टिंग दॅट पर्टिक्युलर डिव्हाइस 3064 म्हणजे ते ALC जे तुम्ही पर्टिक्युलर फॅमिली अँड डिव्हाइस दॅट वी हॅव सिलेक्टेड ते तिथं आलेलं आहे. आता पुढे कमांड आहे काय, तर पार्ट 0 ही आहे. आणि आता SVF फाईलची लोकेशन द्यायचं आहे. तर लोकेशन कुठं आहे, तर ई वरती आहे, म्हणून मी मुद्दाम सिम्पल लोकेशन सिलेक्ट केलं. काय आहे, तर XOR गेट 2.svf. ओके, दॅट वन. आता ते मी एंटर अजून केलेलं नाही आहे. एंटर केल्यानंतर काय होणार, दॅट फाईल विल बी डाउनलोडेड ऑन द किट. आणि किटवरती डाउनलोड झाल्यानंतर इथं JTAG प्रॉम्प्ट येईल. अजून प्रॉम्प्ट आलेलं नाही, म्हणजे मी एंटर केलेलं नाही. आता मी एंटर करतो. आता ती फाईल तयार व्हायला लागली आहे. फाईल तयार झालेली डाउनलोड व्हायला लागली आहे. ओके, जस्ट अ मिनिट, परत एकदा रन करूया. केबल FT 2232. ओके, देन डिटेक्ट, देन पार्ट 0. ओके, आणि देन SVF फाईल कुठं तर ई वरती लोकेशन आहे त्याचं. तर कुठली, तर XOR गेट 2.svf दॅट वन. ओके, तर आता ही डाउनलोड व्हायला लागली आहे. इथं आता प्रॉम्प्ट येईल. प्रॉम्प्ट आला म्हणजे डाउनलोड फुल्ली झालं. ओके, परत काय डिटेक्ट पाहिजे. ओके, डिटेक्ट, त्याच्यानंतर पार्ट 0. ओके, आणि SVF ई ड्राईव्हवरती XOR गेट 2.svf
एफ बरोबर आहे, स्पेलिंग हे सगळं बरोबर आहे. आता प्रॉम्प्ट आला म्हणजे इथं डाउनलोड झाले. आता डाउनलोड झालं इथं. आता बघा हे पहिले 2 इनपुट स्विचेस हे आपण सिलेक्ट केलेत आणि इकडचा LED सिलेक्ट केला आहे. आता मग अशी इकडचा केला होता, आता इथला घेतला आहे. आणि हे 2 स्विचेस तर दोन्ही 1 1 आहेत, तर 0 आहे. एक 1 करतो, दुसरा 0 आहे, तर 1 झाला. XOR गेट करतोय आपण इम्प्लिमेंटेशन. आता दोन्ही 0 0 कदाचित, तर 0 आहे. परत हे 1 करतो, 0 XOR गेट. So this is what it is, XOR gate implementation.